जय श्रीराम बालगोविंद पथकाचं हे टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जातं आहे अर्जुन जगदाळे. कमालीचा खेळ, कळंबोली क्रिकेटचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि आज जयश्रीराम प्रीमियर लीग 2026 मध्ये का या खेळाडूची निवड या संघामध्ये करण्यात आली. आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना 15 चेंडूंमध्ये 30 धावांची नाबाद खेळी साकारली आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये एका षटकात अवघ्या 6 धावा देत या खेळाडूनं मात्र एक विकेटही महत्त्वपूर्ण आपल्या खात्यामध्ये जमा केली, जो ठरला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी. संध्याकाळचं सत्र आणि हळूहळू आता मात्र दिवस मावळतीच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं फ्लड लाईट्स मैदानावरती ऑन होतील ना, या मैदानाला एक वेगळं सौंदर्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी पुन्हा एकवार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 13 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अनबीटन राहिलेल्या अवनीश 11 संघाला मात देत असताना इथे मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. चला, जय भगवान संघ मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय. पहिला चेंडू वेगवान होता, तेच तर राज होता. स्ट्रायकिंग एंडला आपण विकास पडळकरला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबा आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र कमालीची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिलाय. सर्वाधिक महत्वाची विकेट, विकास पडळकर बॅक टू द पॅव्हेलियन, पहिला फलंदाज. पण गोलंदाज रमजानला मात्र सर्वाधिक मोठी सफलता मिळते आहे, कारण या ऑक्शन प्रक्रियेमधला सर्वात महागडा जाणारा खेळाडू अर्थातच विकास पडळकर. 31,000 पॉईंट या खेळाडूवरती लावले गेले होते आणि तो खेळाडू मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अनेक युवा चेहरे या संघामध्ये आपण पाहतोय. एकीकडे जय भगवान 11 तर दुसरीकडे मात्र आपल्याला त्यांच्याशी 2 हात करताना पाहायला मिळतोय. चला, सामना संपल्यानंतरचे जे चेंडू आहेत ते कृपया जमा करायचे आहेत आयोजकांकडे, ही विनंती आहे. कमालीची गोलंदाजी रमजान, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये त्यानं 3 चेंडू हाताळले आहेत, 1 धाव खर्च केली आहे आणि एक मोठी सफलता विकासच्या स्वरूपामध्ये त्यानं आपल्या नावावर जमा केली आहे. परंतु इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सामना संपेपर्यंत असणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर रेनेट नंबर 3 ऋषी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला वेगवान चेंडू होता, तेज तर्राज. नो +1 अशा पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. 2 धावा धावफलकावरती. चला, रेलिंग वरती जे प्रेक्षक उभे आहेत ना, प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, थोडंसं रेलिंगवरचा जो भार आहे तो कमी करा. रेलिंग फिक्स नाही आहेत, जस्ट त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर वेट दिलात तर रेलिंग कोसळतील. त्यामुळे रेलिंगला खेटून उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे की उभे राहा, परंतु त्या रेलिंगवरती जास्त भार आपण देऊ नका. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल येतोय आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजांचा आत्मविश्वास बळवणारा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण धावफलक देतोय. या ठिकाणी बाबा आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. बाबू शेख तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आल्यात. नवीन गोलंदाज यावेळेला मात्र सरळ चेंडू भिरकावलाय, परंतु क्षेत्ररक्षकांना चाणक्य बुद्धी दाखवली, त्यांना ओळखलं. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय, कोणत्याही प्रकारची छेडखानी नाहीये आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा.
तर नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाबू शेख अर्थातच नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गर्जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बाबू बाद झालाय. सर्वाधिक आणखीन एक महत्वाची विकेट या ठिकाणी गोलंदाज विलासला मिळते. कमालीची गोलंदाजी. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर धावा उभारणं हे आव्हानात्मक असतं, जिथे चेंडू ट्रॅव्हल करत नाहीये. परंतु अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर या सर्व गोष्टींना डावलून तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करावा लागतो. डावकर हाताचा फलंदाज. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ऋषी. हो, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. थोडीशी जागा बनवली, परंतु धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. खरं तर स्ट्रायकिंग एंडचा जो फलंदाज आहे स्वतःवरती विश्वास दर्शवतोय. ऋषी परदेशी आहे ना. हो, यावेळेला मात्र पहा नो चेंडूचा इशारा आलाय. संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, परंतु यष्टी रक्षक चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकला नाहीये. जीवनदान या ठिकाणी मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय ज्या ज्या खेळाडूला जीवनदान दिलंय त्या खेळाडूंना मात्र कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. अजय मागच्या सामन्यामधलं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. अजयची बॅट अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपली. आणि इथून जर का पाहिलं तर ऋषीला या ठिकाणी मिळतंय जीवनदान. या जीवनदानाचा तो कितपत फायदा उचलणार आपल्या संघाला. होय, इथे संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या रिजन मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ऋषीच्या बॅट मधून येतोय. दमदार चौकार. या चौकारानं संघ पुढे सरकलाय. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आल्यात. याही वेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. पाहिलं वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र पॉइंटच्या रिजन मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता. कॅल्क्युलेटेड क्रिकेट. बॅक 2 चौकारानं संघ 21 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. नो बॉल. नो चेंडूचा इशारा आलाय. थोडासा मिक्सअप झालं होतं दोन खेळाडूंमध्ये, परंतु या फलंदाजाला दिलं गेलेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून केली गेलेली चमकदार कामगिरी आपल्या वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज ऋषी परदेशी. तर संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. 2 गडी बाद 23 ही धावसंख्या. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आल्यात. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना बहुतांश संघांचा जर आपण विचार केला, अवनीश 11 एकमात्र असा संघ होता की जो सलग 2 सामने जिंकला होता. जर का तिसरा सामना अवनीश 11 संघानं जिंकला असता तर बी पोल मधून तो संघ टेबल टॉपर पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु मागील सामना त्यांना गमावलाय. त्यामुळे त्याही संघाचं भवितव्य थोडंसं धोक्यामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतंय. कारण उर्वरित दोनही सामने जर का अवनीश 11 संघानं गमावले तर त्याही संघाच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या घडीला पाहिलं तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती मात्र करण जगदाळेला आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये अर्जुननं कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी केली आणि आता आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे करण जगदाळे. पंच नो बॉल. येस, सुसितचा नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू होता. बीमर संबोधला गेला. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त क्षेत्ररक्षण केलं नाहीये, कर्णधारानं हे एक उत्तम उदाहरण देखील आपल्या संपूर्ण संघासमोर सेट केलंय. अक्षरशः स्वतःला झोकून दिलंय. विवेक गर्जे कमालीचं एफर्ट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. याच दिशेनं हा चेंडू खेळायचा होता. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करण. इथे कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
जबरदस्त एफर्ट आहेत. एक ताकदवार संघ आहे आणि त्या ताकदवार संघाला जर का नमवायचं असेल तर तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ मैदानावरती साकारावा लागेल. इथे मिक्सअप झालंय दोन खेळाडूंमध्ये, परिणामी विकेट गमवावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये चौथा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर प्रथमेश राऊत आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं. यावेळेला नो चेंडूचा इशारा आला आणि नो चेंडूवरती केलाय आक्रमक प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. आणखीन एक दमदार चौकार. तर हर्ष 11 संघ हळूहळू डोकं वर काढायला आता सुरुवात केली आहे. याही वेळेला नो चेंडू आहे. दोन क्षेत्ररक्षक उभे आहेत परंतु त्यांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. आणखीन एक दमदार चौकार. त्याच्या बॅट मधून मात्र आता तब्बल 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावा संख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच अपडेट होईल स्कोर. किती झाला? 32 धावा धावफलकावरती आहेत. बत्तीस आहेत ना. नो बॉल दोन डॉट ना. म्हणून 12 आहे ना 12 म्हणून पाहिजे त्या. चला याच कारणास्तव आपला जो 12th मॅन आहे ना तो 12th मॅन जर का कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल तर आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्हाला या गोष्टी समजावू शकतो. सातत्यानं आम्ही या सूचना करतोय की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. विकास प्लेइंग 11 मधला खेळाडू नकोय, 12th मॅन पाहिजे. विकास प्लेइंग 11 मधला खेळाडू नको, 12th मॅनच पाहिजे तुमचा. इथे पहा, तुम्ही स्वतः पाहू शकता 12th मॅन उपलब्ध नाही आहेत दोनही टीमचे. 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. चला 12th मॅन याकरताच आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये बोलवतो की आपल्या खेळाडूंची इत्तमभूत माहिती आणि त्याचबरोबर स्कोर कार्ड कडे त्यांची नजर असणं गरजेचं आहे. आणि 12th मॅन हा सामना संपेपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहील. चला 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 24 नंतर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चला दोनही टीम पुन्हा एकदा निवेदन आहे. जय भगवान 11 आणि त्याचबरोबर हर्ष 11 आपला 12th मॅन सामना संपेपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर सीझन मधून कमालीचा टायमिंग आहे जो विश्वास दर्शवला गेला होता स्वतःवरती.
सलग 3 चेंडूंवरती 3 चौकार इथे मात्र ऋषीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धाव संख्या 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 36 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 4 गडी बाद 36 ही धावसंख्या. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूला जीवनदान दिलं गेलं तो खेळाडू आता मात्र कमालीचा आक्रमक होताना आणखीन एक चौकार सलगच्या 4 चेंडू. आणखीन एक फटका या ठिकाणी मात्र पहा फलंदाज ऋषी आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूंवरती 5 चौकार या फलंदाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. तेच होणार, झिरो होणार ना. पेनल्टी करून काय फायदा नाही. चला शेवटचं षटक घेऊन कार्तिक या ठिकाणी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहेत. खरं तर स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू होता. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 गडी बाद 44. आणि ज्या खेळाडूवरती नजरा आता सर्वांच्या खेळल्या आहेत अर्थातच 5 चेंडूंमध्ये 5 चौकार ज्याच्या बॅट मधून आलेत तो खेळाडू अर्थातच ऋषी. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. चला डेड बॉल आहे. फलंदाज तयार नव्हता. पण एकूणच जर पाहिलं तर आपल्या वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 45 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. ऑन साईडला एकूण 4 क्षेत्ररक्षकांची सजावट केली गेली. ऑफ साईडला एकूण 5 गोलंदाज आणि यष्टीरक्षक वगळता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळत आहेत. परंतु या फलंदाजाचा हा स्ट्रॉंग झोन आहे. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा मानस होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय झेल आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र आली आहे. ऋषी बॅक टू द तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. मच निडेड विकेट. खऱ्या अर्थानं जी भागीदारी होती ती भागीदारी बनवण्यामध्ये सर्वाधिक महत्वाची इनिंग साकारली गेली. एकूण 37 धावांची बहारदार खेळी साकारणारा ऋषी मात्र बाद झालाय. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 45 ऑलरेडी धावफलकावरती आल्यात. हो यावेळेला मात्र होय यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. फलंदाज होतोय बाद. 5वा गडी या ठिकाणी गारद होतोय. 5वा फलंदाज गमावलाय तो आणखीन एक सफलता. इथे मात्र बॅटनं प्रहार करायचा होता. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. सलग बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळत असताना या 3 चेंडूंवरती 3 सफलता मिळवत असताना या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आहे. जबरदस्त कार्तिक. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. शेवटचा 4 बॉल झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटर कौस्तुभ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कौस्तुभ खरं तर प्लेइंग 11चा भाग जरूर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी कौस्तुभच्या खांद्यांवरती आहे.
जायबंदी असताना इंजर्ड असताना देखील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे आणि तोच कौस्तुभ आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी आहे. विकेट हॅट्रिक सह जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवघी 1 धाव या षटकामध्ये खर्च करत असताना 3 विकेट्स या खेळाडूंना मिळवल्या आहेत. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फलंदाज बाद झालाय. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळते ती गोलंदाजाला. चला पुढील सामन्याचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. अर्थातच इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणं अपेक्षित आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्या. 45 विजयासाठी लक्ष उभारले गेले. 46 धावांचं आणि विनंती असेल चव्हाण कन्स्ट्रक्शन आणि रुही 11 या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क करायचा. टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. सामना क्रमांक 14. एकूण 20 लीग स्टेजच्या मॅचेस, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल असं या संपूर्ण स्पर्धेचं स्वरूप. एकूण 23 सामने आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत आणि त्यापैकी जवळपास 13वा सामना मैदानावरती सुरू आहे. जय भगवान 11 संघाचा या स्पर्धेतला प्रवास जर आपण पाहिला, अतिशय खडतर प्रवास या ठिकाणी राहिलेला आहे. 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष आहे. चला विनंती असेल जय भगवान 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. प्रतिस्पर्धी संघाचे 12th मॅन उपलब्ध आहेत, त्यामुळे आपणही आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये रुही 11 संघानं नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे. हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याला होती सुरुवात. विजयासाठी लक्ष. 46 धावांचा आणि सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. करण आणि रमजान ही सलामीची जोडी. यावेळेला मात्र फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स अ बाउंड्री. 4 धावा. ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय वेल बेगेनेचा हाफ डन. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो लक्ष फार मोठं नाहीये. अवघ्या 46 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता येणारे 23 चेंडू आणि 42 धावांची गरज. पहिलं षटक हातात असताना गोलंदाज ऋषी परदेसी. यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. एक अवांतर स्वरूपाची धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती तुम्हाला मारा करावा लागेल. 46 धावांचं लक्ष जर का तुम्हाला डिफेंड करायचं असेल तर मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरची मारा करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. एक अतिरिक्त प्रोटेक्शन ऑफसाईडला या ठिकाणी जरूर तैनात केला जात आहे. या फलंदाजाची भक्कम बाजू म्हटलं तर आउटसाईडला ऑफस्टंपचे चेंडू प्रहार करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि त्यामुळेच की काय ऋषीनं मात्र एक अतिरिक्त खेळाडू ऑफसाईडला तैनात केला गेलाय. बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला करण जगदाळे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय बॅटर रमजान. 23 चेंडू आणि 41 धावांची गरज. यावेळेला मात्र पॅडल स्वेप केलाय. खराब क्षेत्ररक्षण. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या सामन्यामध्ये करता येणार नाही. एक महत्वाची लढत आणि इथून मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर पहा क्षेत्ररक्षण खराब राहिलं. रोहन जाधव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ही खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. हो मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक संधी निर्माण केली.
गोलंदाजानं, परंतु यष्टीरक्षकाला यश मिळत नाहीये. अक्षय गर्जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. जर का झेलमध्ये परावर्तित केलं असतं तर या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी जरूर होती. ऋषीला मिळालेलं जीवनदान, त्यानंतर ऋषीच्या बॅटमधून आलेल्या 37 धावा, परंतु इथे कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहणार आहोत. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावतोय आपली महत्वपूर्ण विकेट. मित्रा तुझं नाव काय? प्रेम. प्रेमनं कमालीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. जसा चेंडू त्याच्या हातामध्ये आला, क्लीन पिकअप, क्विक रिलीज आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये करंटला परतावं लागलं. जय भगवान 11 विरुद्ध या षटकातील चेंडू झालेले आहेत. तुम्ही ऍड करून मला. याचं काय नाव आहे? चला, नवीन बॅटर विशू. विशू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. 20 का दाखवते मग? 10. चला, 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक गडी बाद 10. अजूनही येणारे 20 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना अजूनही आवाक्यामध्ये आहे. जय भगवान 11 संघाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये कायम टिकवून ठेवायचं असेल तर हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. इथे फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धावेनं इथे आता मात्र धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस या दोनही खेळाडूंचा. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर विशू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रमजान स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र विशू. आणखीन एक चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जाऊन विचारतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. षटक या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 11 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. एक नेल्सन आकडा जरूर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष्य 46 धावांचं. नवीन गोलंदाज विकास पडळकर, जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा. ज्या खेळाडूवरती सर्वाधिक विश्वास दर्शवला गेला, अर्थातच सर्वाधिक बोली देखील या खेळाडूवरती लावली गेली आणि तो खेळाडू 29,000 पॉइंट्सला हा खेळाडू मात्र लिलाव प्रक्रियेमध्ये गेला. सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. परंतु इथे फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही आणि गोलंदाजीमध्ये देखील पहिला चेंडू नो चेंडू करार केलाय. एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. 9+1 एकूण 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पण अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल तर मात्र धावा रोखाव्या लागतील. कारण धावा जर का रोखल्या गेल्या तर विकेट्स येतील, दबाव बनेल आणि दबाव बनल्यानंतर या सामन्यामध्ये मात्र तुम्ही शिरकाव करू शकता. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीने चेंडू फेकल्या कारणानं ती ताकद फलंदाजामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत नाही. अजूनही येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र यावेळेला ऑनसाइडला सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर थोडंसं संत गतीनं धावा धावफलकावरती येत आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विजयासाठी लक्ष्य 46 धावांचं. कमालीची गोलंदाजी. सुरुवात जरूर खराब चेंडूने केली, परंतु त्यानंतर मात्र विकास कमालीचं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पावलांचा वापर केलाय. संधी आहे स्ट्रायकिंग एंडला. इथून मात्र परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली जाते. आणखीन एक विकेट. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी निर्णायक क्षणाला मात्र विकेट गमावली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद आणि चांगला कमबॅक आहे. काय या खेळाडूवरती सर्वाधिक बोली लावली गेली हे मात्र दर्शवत असताना कमालीची गोलंदाजी विकास करतोय. सुरुवात जरूर नो चेंडूने केली होती, परंतु त्यानंतर मात्र
अवघ्या 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 14 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावांचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 14 धावा. 2 गडी बाद 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. आरो 11 संघ पहिल्या 2 षटकांसाठी तब्बल 6 मिनिटांचा अवधी आपण घेतलाय, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. टीम मीटिंग नकोय. अंपायर 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 चला पंचांना विनंती आहे, चला टीम मीटिंग नकोय. आणि इथून मात्र गोलंदाज जरूर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. याचंच भांडणं होणार. तर कौस्तुभला या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. खरं तर प्रत्येक सामन्यामध्ये कौस्तुभनं शेवटचं षटक हाताळलं, परंतु इथे तिसऱ्या षटकामध्ये कौस्तुभला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य आहे 46 धावांचं, म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 32 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल. जायबंदी असताना पायाला स्टिचेस टाके असताना देखील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला टॅप केलाय. फ्लायटेड हा चेंडू होता आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या ज्या वेळेला संघनायकानं विश्वासानं चेंडू कौस्तुभच्या हातामध्ये सोपवलाय, त्या त्या वेळेला कौस्तुभ कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे. अगदी वैद्यकीय सल्ला आहे त्याला मैदानापासून दूर राहण्याचा, परंतु आपल्या क्रिकेट या खेळाबद्दल असणारं त्याचं जे आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, ते त्याला मैदानापर्यंत घेऊन येतोय. जायबंदी असताना पायाला टाके असताना देखील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथे संधी निर्माण केली होती, रनआउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून जर का आपण पाहिलं तर केवळ 1 धाव ही धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. पण एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये, आता हे ओळखलंय. जय भगवान 11 संघाचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये थोडंसं आव्हानात्मक प्रवास राहिलेला आहे. यावेळेला पावलांचा वापर केलाय, परंतु चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडत असताना कौस्तुभला मिळतं यश. फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर कार्तिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस कार्तिकचा. चेंडू खाली ठेवू शकले नाही आहेत. बॅटीचा लीडिंग एज. आणखीन एक सफलता कौस्तुभला मिळते आहे. फलंदाज कार्तिक होतोय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं सत्र ज्यावेळेला समाप्त झाला, अवघ्या 45 धावा धावफलकावरती आल्या, त्यावेळेला असं वाटलं की जय भगवान 11 हा संघ सहज या सामन्यामध्ये विजय संपादन करेल, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी विकासनं साकारली, पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी ऋषीनं साकारली आणि याच काबिरीच्या बळावरती मात्र त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना कौस्तुभनं कमालीचं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. आणि हेच कारण आहे की प्रतिस्पर्धी संघ आता थोडासा दबावामध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे दिशा भरकटले गेले. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. पंचांतरचा अवंतरचा इशारा आलाय. अवंतरनं संघाची धावसंख्या जरूर 1 बदलली आहे, परंतु 1 फारसा फरक पडणार नाहीये. यावेळेला फ्लाईट करण्याचा मानस होता. स्लोवर ऑन पद्धतीचा हा चेंडू वाईड करार केला गेलाय. लगातारचा हा दुसरा अवंतर चेंडू संघाला मात्र घेऊन जातोय 18च्या घरात. 7 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज. अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीनं 4 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे विजयाचं समीकरण उरतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 28 धावांची गरज.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 28 धावांची गरज. कोणी बॉलर अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार. बस 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. एखादा खराब चेंडू आणि त्यावरती जर का चौकार आला तर मात्र सामन्यामध्ये हे काय नाव आहे रंगतदार लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नाव काय नाव पहा रोहन या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार आला जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि स्वतः कर्णधार आकाश गायकवाडनं मात्र हा झेल या ठिकाणी टिपलाय. संघ मालक देखील आहेत या संघाच्या आणि या विजयाचा जल्लोष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बॅकफूट पंच, परंतु केवळ सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. 3-24 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये आता जय भगवान 11 संघाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो, परंतु इथे नाहीये. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. काय नाव आहे तुझं काय नाव आहे चला विनय आपल्याला मैदानाच्या विजय नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजयनं देखील आल्या आल्या चेंडू उडवलाय थेट सीमा रेषेच्या बाहेर. एक बॉल बाकी आहे. चला शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामधली जी केवळ औपचारिकता बाकी आहे ती औपचारिकता आता पूर्ण करावी लागेल. अवघ्या 46 धावांचं लक्ष होतं आणि 22 धावांमध्ये जवळपास 7 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. आणि जी सामन्यातील औपचारिकता आहे ती औपचारिकता देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.